हॅलो नमस्कार जय भीम सर्वांना। तर हे पहा आमची बारकी आली आणि इकडे ह्या बघा कोण आलेला आहे। तर ह्या मोठ्या ताईचा मुलगा। हाय बोलणार रे। हाय। हा माझी यूट्यूब फॅमिली आहे। तर ह्या दादा आला तर आता त्याचा पाहून तर काय काय केलं मी माहिती आहे का काय काय केलं। काहीच नाही केलं त्याच्यासाठी। काहीच नाही बनवलं। भाजी पोळी आणि सातू आईनं पाठवली होती सातू तर सातू बनवली। आणि इकडे पहा तर आता इकडे ना पाणी खूप आला बाबा। हे पहा इकडे ना पाणी आला। तुमच्या इकडे आला का पाऊस कमेंट्स मध्ये सांगा। आणि पहा किती आळशी बाई आहे ना मी। हे पहा माझ्या ड्रेसवर तुम्हाला हे दिसत असेल ना हे मेहंदी लावली होती ना तर हे पहा असं पूर्ण मेहंदी लागली कपडेले। बेकार दिसे एवढा चांगला ड्रेस पूर्ण बेकार झाला। आणि भांडे पडलेच आहे। आता जातो मी माहिले आणाले दिवसभर रील बनवण्यातच चूर राहिली मी। आणि हे पहा झाडपाक किती छान झाले बापरे। हेच फुल मला खूपच आवडते तुम्हाला माहितच आहे। आणि पहा किती चांगले झाड झाले आता छान झाले मस्त बहरले। आणि पूर्ण इकडे पाणी पाणी आता थोडा उघडला तर बरं झालं आता उघडला तर नाहीतर मग माहिले कसं आणलं असतं पाणी पाण्यातच। नाही तसं रेनकोट आहे छत्री पण आहे पण रस्त्यानं ना खूप चिडचिड लागते। मग पाहू आता 10-15 मिनिट आहे आता सुट्टी व्हायला तर सुट्टी झाली का मग तिथे आणायला चालले जातो पटकन। आता जातो 5-10 मिनिटात। तर माझ्या ड्रेसकडे लक्ष नका देऊ खराब असला तरी चालते पण तरी मी घालतो कारण फाटलेला थोडी आहे। चला मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा। चला आणलं शाळेतून तिला आता मी घासतो भांडे। तर माही कपडे बदलव आता कपडे बदलून घे आता उद्या दुसरा ड्रेस घालायचा आहे ना। तर आता आल्याबरोबर खेळ लागली खेळायला। तर आज पाणी पाणी चालू आहे दिवसभराचं पाणी चालू आहे। तर एका ताईंनी मला कॉमेंट केली की कसं स्टार्ट करू तर तुम्हाला मी चॅनल कसं बनवायचं तेच सांगन आता। चला तर मग पहिले मी अगोदर भांडे घासून घेतो आणि मग तुम्हाला चॅनल कसं बनवायचं ते थोडंफार सांगतो बीचमध्येच ठीक आहे। दोघीच मायली काय पण भांडे एवढे निघते का रोजचे काय सांगू आता। भांडे लय निघते आता माझ्या घरी म्हणजे डबल बनते ना। आता रात्रीचा भात होता तो फ्राय केला तर चाललं भांडे मग नाश्त्याचे वेगळे मग अजून जेवणाचे वेगळे थोडे थोडे घासल्यापेक्षा मी एकखट्टे घासत असते। कारण काय एकखट्टे घासले ना म्हणजे तेवढा वेळ पण वाचते आणि म्हणजे आपलं तेवढ्या वेळात दुसरं काम होते। 10 वेळा ते भांडे पाणी पाणी हात घालणं मग मला पटत नाही ते म्हणून एकखट्टे मी रोज 5 वाजता घासत असते। पण सकाळचे भांडे मी जे रात्रीचे भांडे आहे ना ते सकाळी मी घासून घेतो उठल्याबरोबर। आणि मग नंतर जे उरलेले आहे नाश्त्याचे चायचे जेवणाचे मग हे 5 वाजता घासतो। एक भांडेवालीच बाई झाली आहे नाही। माझीच कंडिशन नाही आहे सगळ्या बायांची हेच कंडिशन आहे नाही काय। रोजचे भांडे धुवा कपडे धुवा रोज रोज एकही दिवस आपल्याला सुट्टीमधून मिळत नाही नाही का आहे ना बरोबर। एकही दिवस आपल्याला सुट्टी मिळत नाही। जसं आता माणसांना कसं एक दिवस सुट्टी असली तर मस्त घरी राहते आराम करते नाही का। त्यावेळेला कोणतंच काम नाही फक्त ऑफिसचं काम नाही का। आणि आपल्या बाया जातीले आपल्याला कोणतीच कधीच सुट्टी राहत नाही। कुठं जेवण करायला गेलं तरी घरी येऊन स्वयंपाक म्हणा काही बनवाच लागते कामं करावच लागते। बाया जातीले सुट्टी म्हणून नाही। चला चला तर झाले माझे भांडे घासून पहा किती मोठे भांडे झाले कपडे झाले कसं वाटते कामच झाले। म्हणजे भांडे ना कपडे तसं खूप पसारा लागते। आणि आता पहा ना पाण्याच्या कसं वातावरण पूर्ण शांत शांत पण आभाळ ढगाळ आहे वातावरण। खूप चांगला नजारा दिसतोय ना दिसतं ना पहा बरं। आणि पूर्ण अंगण ओलं ओलं झालं आता। तर एवढं बरं आहे का हे छतवर आहे फक्त तिथे थोडसा डोबरा थांबते तर ते थोडंसं खराट्याने साफ करून घेतो पण तरी ते पाणी आला का होऊनच जाते। तर तिकडे चालू झालं
बहिणीच्या पोराचं बोलणं तिकडे दोस्तासंग त्याच्या मम्मी संग बोलणं सुरू आहे त्याचं. तर चला तर मी आता चाय बनवून घेतो. आता वाजले किती 6 वाजलेत. आता 6 वाजता. तर आता मी थोडंसं आज झालं मन चाय प्याले तर आज मी चाय बनवतो. ठीक आहे. ते हो आहे. हे बा केसावर भांडे म्हणते ना ते केसावर ते मी हे घेतले होते तर चायसाठी. आणि एक तो असा विकतच घेतलं होतं. असे दोन आहे. कधी एक असला धुवाले ते एकाच चाय बनवाले होते. त्याचं बोलणं आहे तिकडे त्याच्या दोस्तासंग. अंशु चाय गोड पाहिजे का फिका? बनाओ आपके हिसाब से मस्त अदरक बदरक डाल के. अच्छा पा कसा बोलते मस्त. अदरक वदरक डाल के म्हणते. मस्त. थोड़ा ज्यादा मीठा भी नहीं. नॉर्मल ज्यादा फीका भी नहीं. हाँ ठीक है. कडक चाय पाहिजे नाही. कडक चाय चाहिए. कडक. हाँ कडक चाय. पंखा तो चालू कर दो मोठी. हाँ. तर झाले आमची चाय बनवून. तुम्ही वाटीकडे नका पाहू कारण कप नाही आहेत माझ्याकडे. तर मी प्लेटमध्ये या कटोरीतच चाय पित असतो. कप फक्त एकच वाचला. सगळे कप फुटले है ना मिस्टी. तर आता याच्यातच चाय पितो. कमेंट करो, लाईक करो, बोल शेअर करा व्हिडिओला. अरे वा छान दिसून राहिले आहे ना. तर चला या मग चाय प्याले. कडक चाय, अद्रक, अजून काय तुळशीचा पाला हे सगळं टाकलं मी. चला तर मग. आज ना माझी कमर बी आजकाल अकडली काय माहित. नाही तर माझी कमर दुखत नाही. मग थोडंसं असं बसलं तर मग कमर दुखणं बसून जाते. आज म्हणजे आज उभीच राहिली. पोळ्या टाकल्या तिथं उभीच 1 घंटा. आणि मग तिकून आली. मग अजून घरी बी भाजी पोळ्या उभीच म्हणजे बसली म्हणूनच नाही आज. आणि मग तशीच लगेच स्वयंपाक झाला आणि लगेच मग दुकानात गेली. तर म्हणजे चालणं बी उभ्याच झालं समजा. तर ते पाठ माही ना असं म्हणजे जास्त उभं राहिलं ना मग पाठ लागते. मला बसायचे कामं असले ना तर म्हणजे जास्त त्रास नाही होत. बसूनच पाहिजे. झालं जेवढं अंगणातलं पाणी होतं ते पूर्ण काढलं. आणि इकडे लेकरं झोपलेच आहे. अंशुल पण झोपला आहे आणि माही पण झोपली आहे. आणि इकडे मी बनवला चाय. आणि आज थोडी लेट उठली. नाहीतर मी 6 वाजता उठून जाते. पण आज माहिती नाही एकदम माझा 7 वाजता डोळा खुलला. काही हरकत नाही. कधी कसं छप्पन छान झोप लागली. तर चला आता मी चाय पिऊन घेतो. तर चला तर तुम्ही पण या चाय प्यायले. आणि बरं चला तर मित्रांनो मी खूप दिवस झाले कॉमेंटचे म्हणजे स्पेशल व्हिडिओ बनवला नव्हता. तर चला तर आज मी कंटिन्यू सगळ्यांचे नाव घेऊन कॉमेंटचे उत्तर पण देते आणि कॉमेंट पण वाचते. तसे तर मी डेली तुमचे कॉमेंट पाहते वाचते. तर श्लोक बन पूर्ण नाव तुमचं दिसत नाही आहे ताई. मी परमात्मा भागवत जी से झूम मीटिंगमध्ये बोलली. अँड खूप लोक बोलतात पण तुम्ही त्यांचे व्हिडिओ एकदम फ्री, पैसे लागत नाही, फसत नाही. मी पण खूप दुखी होती पण आता माझे खूप छान दिवस आले ताई. तुम्ही फक्त सारे व्हिडिओ बघा आणि परमात्माला भेटू शकता. खूप छान लागते मला. हो काय. तर ठीक आहे मी ट्राय नक्की करेन. हे मला समजले नाही झूम मीटिंगमध्ये म्हणजे काय
म्हणजे झूम मीटिंग म्हणजे काय, त्यांची एक मीटिंग असते का ते जाऊ द्या, ते तुम्ही मला कॉमेंट्समधून सांगा. तर एक आहे कार्टून, पूर्ण तुमचं नाव दिसत नाही, थोडं कन्फ्युजन होते. व्हिलॉगसाठी उगाच कशाला ओझं टोक्यावर आणतात, सायकल तर येते त्यावर आणायचं आणि डान्सच्या व्हिडिओचे पण पैसे येतात, मग कशाला असं दुखी वगैरे दाखवायचं. छान व्हिडिओ बनवा. आता एकाला तर हॉस्टेलवर टाकलंय, आता काम करा व निवांत राहा. असं प्रत्येक गोष्टीला रडू नका. कालच म्हणले की बहिणी मदत करतात, मग आज कशाला परत रडायचं. भावाला त्यांचं आयुष्य जगू द्या, त्यांना व्हिडिओमध्ये घेण्याचा आग्रह उगाच आहे. माहेरच्या लोकांबद्दल, आई बाबा भाऊबद्दल चुगली केल्यासारखं जगासमोर रोज बोलणं चांगलं नाही वाटत काकू. जग काय ऐकत आणि मागे हसतं, म्हणून कुटुंबाबद्दल काही बोलू नका. ठीक आहे, मी कुटुंबाबद्दल काहीच बोलत नाही, कारण प्रत्येक मुलीचं असंच असते. जेव्हा लग्न अगोदरचं प्रेम थोडं मुलीबद्दल थोडं वेगळं असते, आणि जेव्हा लग्न करून जाते ना आणि तिच्यावर जर काही अडचण आली, काही झालं, 2 लेकरं घेऊन जर आली ना, तर कोणतेच मायबाप साथ देत नाही. म्हणून मी तो व्हिडिओ बनवला. तर आणि डान्स व्हिडिओचे पण पैसे मिळतात मला माहिती आहे, पण आता मला सध्या अर्निंग माझी बंद आहे. तर आणि डोक्यावर कशाला ओझं आणतं, तर काय करणार बाबा, माझ्याकडे सायकल नाही आहे. मी दुसऱ्याची कधी तिकडे गेली घुमा फिराले, तेव्हा कोणाची सायकल दिसली तेव्हा मी चालून घेते. कोणी कसं देणार आहे, ते देवांशूचे मित्र राहतात तेव्हा सायकल मिळते म्हणून मी ते घेते. पण जेव्हा मी कंट्रोलला गेली ना, तेव्हा सायकल नाही मिळाली मला, म्हणून मी चालली गेली आणि म्हणून मला डोक्यावर आणायला लागलं. मी तुम्हाला वाटत असेल का व्हिडिओसाठी हे सगळं काही नाटक करते, मी व्हिडिओसाठी नाटक नाही करत. माझी जे रिअल लाईफ आहे तेच मी तुम्हाला दाखवत आहे. महाराष्ट्रीयन ताई, तुम्ही नेहमी खुश राहा, दुखी नका राहू. ठीक आहे ताई, तुम्ही खरंच मला एवढा सपोर्ट करताय ना ताई, धन्यवाद तुमचं मनापासून. स्नेहल घोडके ताई, तुम्ही दुखी होऊ नका, तुम्ही काही वाईट करत नाही आहे. थँक्यू ताई, तुम्ही मला एवढं सपोर्ट करताय. खुश राहा ताई, तब्येत सांभाळा ताई. हो, पण कसं आहे, कधी कधी ना खूप मनावर असं म्हणजे बोझ झाल्यासारखं होऊन जाते. कधी कधी म्हणजे पश्चाताप येतो का माझं जीवन हे कसं काय झालं, असं काय झालं बा, असं काय माझं नशीब असं आलं, असं वाटते. कारण मी सगळं एकटी ओझं वाहत आहे ना, त्याच्यानं थोडंसं होते. तर म्हणून मी जे बी काही माझं दुःख मी तुमच्याशी शेअर करते, तसं मी कोणाला तर माझं दुःख मी नाही सांगत. घरच्यांना सुद्धा मी माझं दुःख नाही सांगत. फक्त तुम्हीच माझी यूट्यूब फॅमिली आहे आणि जे बी काही असलं ते मी तुम्हाला सांगते. आणि धन्यवाद तुमचं, अजून पुन्हा तुमचं धन्यवाद करते की तुम्ही खरंच मला सपोर्ट करताय. स्माइल गेम, खुश राहा ताई, तब्येत सांभाळा. अरे आताच वाचलं. स्नेहल घोडके ताई, ज्यूसची रेसिपी दाखवा ना. ठीक आहे, मी नक्की तुम्हाला ज्यूसची रेसिपी सांगणार आहे. मला खूप आवडते, कोणतंही ज्यूस असणार ना खूप छान लागते. कॉन्टॅक्ट ट्रू असं काही आहे. तर तुम्ही साथ द्याल का, 2 पोराला आईला पैसे द्याल, तिच्या लेकरांना दिवस रात्र सांभाळाल, घरचे लोक जितकं जमतं तितकं करीत आहे. बाबा पण आता म्हातारे झाले, जाऊ द्या, त्यांना काही म्हणू नका. नाही, आता मी त्यांना काही म्हणत नाही, पण थोडंसं काय त्यांना मला फक्त एवढंच थोडंसं दुःख होते की अगर मला चांगला पोरगा जर पाहून दिला असता तर आज माझी लाईफ चांगली राहिली असती. मला असं एकटीला इकडे तिकडे भटका नाही लागलं असतं. बाकी काही नाही, मी त्यांना दोष नाही देत. आता काय दोष देऊन काय करणार आहे, जे माझ्या जीवनाचा नासोडा झाला तो तर झालाच. वाव, सुपर, थँक्यू ताई, 1 नंबर डान्स, थँक्यू ताई. महाराष्ट्राचं आहे ते, त्या ताईने मला 2-3 व्हिडिओवर कॉमेंट केले, खूपच छान डान्स केला ताई, थँक्यू ताई. मला ते जेवढं जमते तेवढं मी करते ना, मला तशी आवड आहे डान्स करायची. कविता, हो ताई, तुम्ही खूपच छान डान्स करता, थँक्यू. अशोक यार, त्यांनी मला क्रीमचं काहीतरी पाठवलं. श्लोक ताई, तुम्ही व्हिडिओ बना पण सॉन्ग चांगले घ्या, बाकी तुम्ही बरोबर आहे.
सॉन्ग मला जे म्हणजे डान्स करता आला तेच सॉन्ग घेते मी. त्याचं काही बघत नाही की हे गाणं कशावरून आहे काय. मला तेवढं काही इंटरेस्ट नाही, मी तेवढं काही करत नाही. फक्त मला त्याच्यावर फक्त मला डान्स आवडला की बस मी डान्स करते. स्नेहल ताई खूप छान, थँक्यू. ऐश्वर्या तुम्ही केस खुले ठेवत जा, छान दिसते. नाही ताई मला ना खुले केस ना नाही छान दिसत. कोणी म्हणताय खुले केस छान दिसते, कोणी म्हणते केस बांधून छान दिसते. ऐश्वर्या राय ताई मला पुन्हा सुरू करायचे आहे यूट्यूब चॅनल, प्लीज मला सांगा सेटिंग कशी करायची, यावर ब्लॉग बनवा स्टार्ट टू एंड सांगा कसे कसे बनवायचे, काय काय करावं लागेल त्याच्यासाठी. तर ठीक आहे, याच्या बाऱ्यात मी एक व्हिडिओ बनवून. वाव किती सुंदर ताई डान्स, थँक्यू ताई. हे तर बरोबर आहे, आपण प्रॉब्लेममध्ये असलो की कोणी आपलं नसतं. हो ते तर बरोबर आहे, कोणाची तसंच आहे, सुखामध्ये सारे येतात, दुःखात कोणीच येत नाही. आणि एक गोष्ट, आपण सगळ्याच्या सुखामध्ये जातो, जेव्हा आपल्यावर दुःख येते तर कोणी साथ देत नाही आई बाबाशिवाय. अजून म्हणा की आई बाबाचं नाव अजून म्हणता की आई बाबा साथ नाही देत, मग अजून म्हणताय की आई बाबाशिवाय मदत करत नाही. थोडीफार फक्त काय सल्ला देतो की आहे आपल्या समोर कोणीतरी, असं आपल्याला वाटतं. म्हणून 100% तुझं बरोबर आहे, तू एकटी नाही, आम्ही सोबत आहे तुझ्या. थँक्यू ताई. शीतल त्या ताईनं केलंय कमेंट. अर्चना ताई अगदी बरोबर आहे बोलल्या तुम्ही, कारण खूप पोरी आहेत, कारण अशा कोणाकोणाच्या अशा जिंदग्या खराब झाल्या ना, तो कोणी साथ देत नाही. कारण आता मी इथे आहे, माझ्या भरोशावर आहे, दरवेळेला कोण देणार आहे साथ, देते का नाही. आता मी इथे कमावते म्हणून मला सगळे माझ्यासोबत आहे, हे लक्षात ठेवा. अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही, थँक्यू ताई. आणि हे बरोबरच आहे. आज चेहऱ्याला काय लावला तुम्ही, चेहरा खूप पांढरा आणि मान हात पाय काळे दिसत आहे. बरोबर लावलाही नाही तुम्ही, चेहऱ्याला कापड पण काळा दिसत आहे. नाही सेम तर दिसते ना, फक्त मी पॉन्ड्स पावडर लावते, फेअर लावली पॉन्ड्स पावडर, बस. इकडे नाही लावत मी, फक्त इथे चेहऱ्याला. बरोबर बोलल्या ताई तुम्ही, थँक्यू. मीना गोंडाने स्वतः शिका मग दुसऱ्यांना शिकवा. ठीक आहे, थँक्यू, तुम्ही सल्ला दिला मला. हेमलता सारे खूप सुंदर डान्स, थँक्यू ताई. मला खूप आवडते ही भाजी. झाले आता माझे, आता खूप आहे कॉमेंटची उत्तर देता नाही सरणार. खूप सुंदर डान्स हेमलता सारे ताईंनी. तुम्ही दादा बरोबर बोलता आहे, ते डान्स बिलकुल चांगले नाही वाटत. तर झाले आता माझे कॉमेंटचे उत्तर देऊन. चला तर आता पुढच्या एपिसोडमध्ये पाहू आपण आता काय आहे तर.